लक्ष्मी मातान देखी कन पार्वती मातान कवाड़च कौड़ा डागिणो गला तो ये माता मने भी डागिणा हुनु तो कईकन बोली कन कईकन भगवान शंकर ने बोलच मने भी जरा डागिणा कातर कराड़ देवो कईकन बोली कन भगवान शंकर तवा का करच एक चिमटी विभूति लेच विभूति लिखन पार्वती मातान देश तई पार्वती मातान दीकन बोलच आई विभूति कुबेरकडे लिखन जा ये विभूतिना वजनम का अवच तवड़ू डागिणो तो मांगी लिखन आ कईकन बोलच एक चिमटी बर विभूति में डागिणो जोकीकन लावनो कौ तई कईकन बोली कन मातान कळतू नहीं आता पती बोलताच का तर हूँ कईकन ऐकनूच गप्प लिखन कुबेरकडे जाच गईकन कुबेरने बोलच ये विभूतिना वजननो डागिणो दे मने कईकन बोली कन था कुबेरने भी हसनो वच माता बोलच माता ह्या आसेलू सब्बी डागिणो तुम्हारू छे तुम्ही का हुंत ह्याती लिखन जाओ आई सब्बी तुम्हारू चाहिए कईकन बोलच तरी भी था माता बोलच नहीं नहीं मारा पति बोलिया छे आई चिटकी बर विभूति न कवड़ू डागिणो वच तवड़ू तू मने दे कईकन बोली कन तवा कुबेर तई तकड़ी में माता देलू विभूति राखश भस्म तई राखी कन डागिणो राखश डागिणो तकड़ी में राखश एक धाट्टू सर राखच तकड़ी ऊपर उड़तूत नहीं एक 10 तोळानो नकलेस राखच तकड़ी ऊपर उड़तूत नहीं आणि एक तिनाती मट्टू नकलेस राखच बाजूबंद वाकी कंबरनो पट्टो सब्बी राखी देखच विभूतिन छोड़ी कन ते तकड़ी ऊपर आवान तयारत नहीं तय कुबेर तिनाकडे आसेला सब्बी डागिणा भी तकड़ी में राख्या तर भी विभूतिन समा होतो नहीं कुबेर बोलस माता मने क्षमा करो आई चिटकी वर विभूति कईकन बोली कन कवड़ू तात्सारती बोलो तुमने मने क्षमा करो आता ई वजन ना प्रकारे सब्बी डागिणो तुम्हारू छे सब्बी तुम्ही लिखन जाओ माता चलच कईकन बोली कन तवा माता का बोलत तुमने बच्चे का तवा पार्वती माता कुबेर ने बोलच ये विभूतिनु महिमा एवढू छे कत्ते मने आत्ताच कळेलू ये विभूतिना संबर थोड़ा डागिणा भी का भी एक वजन ने समान में कहे पासते ते डागिणा लिखन हाव का करू नको मने मने आई विभूति बस कईकन बोली कन विभूति लिखन वच कतर डागिणा मुख्य नमे एक भक्ति कवानु मुख्य छे एक अंगारा में एक विभूति में कवड़ू शक्ति असच कवानु ह्या भगवान देकड़ाई कन दिया ये प्रकार में भगवान शंकरनु एक भस्मनु विभूतिनु महिमा देख्या आता आम्ही देखाच भगवान हातम त्रिशूल छे त्रिशूलनु का तोडू महिमा छे का ते देखा आम्ही इडी जगतने एक शाख उन्न देनारो उजाळ देनारो सूर्य भगवान कडे एवढू शाख असच कतर भयंकर शाख असच एकदा उन्न लई असेल तवा हमने रस्त्यावर जावान सहित होतो नाही कतर तवडो ऊपर असेलू सूर्यनु उन्न हमी ह्या एवढा खाली अशी तर भी हमने तडदाळ्यावान होतो नाही तैसू सूर्यनी पत्नी संगनादेवी था सूर्यना संगाट रवान होतो नाही तवा वापस आई छोडत माता सूर्य भगवाननी पत्नी विश्वकर्माकडे वापस ऐकन बोलच मने तवना संगाट सूर्य भगवानना संगाट आसान होतू नहीं छ तवनु शाख मने तड़दान होतू नहीं तई हव नहीं जाती कऊ तर करी कन जरा तवनु शाख कम करो तई झळ कम करो तई कईकन बोलच आता सूर्यनु शाख कऊ कम करान साध्य छे तवा का करच विचार करी कन बेटी तर हट्ट करी कर घर में ऐकम बटी छोड़ी छ कहू तर तिने दालान घर ने धाडनू छ कईकम बोली कन था एक बेटीनु समस्या एक परिहार करासाठी कईकम बोली कन विश्वकर्मा कतर देवशिल्पी सूर्यनु शाख सब्बी लीकन कतर ते सूर्यनु का एक शाख भार आवतू असच ते सब्बी शाख लीकन एक पुष्पक विमान एक सुदर्शन चक्र
आणि एक त्रिशूल तयार करायचे. तिनामं आई त्रिशूलकाचे शंकर भगवानने द्यायचं, चक्र सुदर्शन चक्र नारायणने द्यायचं आणि पुष्पक विमानकाचे कुबेरने द्यायचं. आईच पासत्ती आईच पुष्पक विमान रावण लिकन जायचं. रावण लिगैकन सीतामातानं अपहरण करला येलू आईच पुष्पक विमान. तो ही कन्या ये 3 रेडी करीकन तवना एक सूर्यनु एक शक्ती कम करीकन तेच शक्तीनु आई त्रिशूल चक्र आणि पुष्पक विमान असायचं. आणि ते त्रिशूल कया तर एक योगनं इनाम रहस्य लैसे. ते योगशास्त्रना प्रकार हमारा शरीरमा 72,000 नाडी से. ते 72,000 नाडीમાં इडा पिंगला सुषुम्ना कवाना 3 नाडी प्रमुख છે. हमारा नाकनु डावाकडे इडा नाडी, हमारा नाकनु जुम्नाकडनु पिंगला नाडी, हमारा नाकना मधम मट्टमनु सुषुम्ना नाडी काही कम बोलायचं. तर इडा नाडी आणि पिंगळा नाडी हमारा कपाळना मधम मट्टम आग्ना चक्रकडे ऐकन जमच. सुषुम्ना नाडी सहस्रारने गैकन जमच. त्रिशूलंबी 3 तेज असच. एक डावाकडनु इडा, जुम्नाकडनु पिंगळा, मधम मट्टमनु त जरा लांबू असच. तै सुषुम्ना कैकन बोलिकन तै सूचक द्यायचं. पासत्ती आम्ही भगवानकडे भगवान शंकरने नाम चंद्र आणि गंगा देखाश. गंगा कतर ह्या भगीरथ महाराज तवना पितृवने एक मोक्ष देवाडासाठी काही का बोलिकन गंगानं आव्हान करायचं. तो आता गंगा माता बोलायचं मारू रभस लई जास्ती असायचं. तरी कंट्रोल करायला होतो नाही तुमने काही का बोलिकन. तेव्हा भगीरथ महाराज था भगवान शंकरने तपस करायचं. तपस करीकन भगवान प्रत्यक्ष तो बोलायचं हो माता गंगानं खाले बलायल छे तिनासाठी तुम्ही तिनू जरा रभस कम करनो तई कंट्रोल करनो जरा काही का बोलिकन. तेव्हा भगवान शंकर भगीरथ महाराज का एक गंगान बलायल असच. तई गंगानं अपना जटाम बंदी करायचं. था भगवान शंकर बोलायचं गंगानं अहंकार होतो तिनासाठी ह्या बंदी करीकन राख्योचे काही का बोलिकन. पासत्ती निदान ती गंगानं छोडायचं. था भगीरथ महाराज येताना पितृवनी एक अंत्य मोक्ष द्यायचं तर तवनु पासत्ती तवनु कथा